मनोज जरांगे पाटील यांची सभा आंतरवली सराटी गावनजीकच्या रामगव्हाण शिवारात झाली। तिला काही लाखांची गर्दी झाली होती हे लक्षणीय ठरले। अवघ्या 1.5-2 महिन्यातच मनोज जरांगे पाटील यांचे नेतृत्व तयार झाले हे या सभेने सिद्ध केले आहे। एवढा प्रतिसाद हे देखील या सभेचे परिणामकारकतेची आणि परिणामांची ही चर्चा होण्यासाठी एक महत्त्वाचे कारण ठरते। या सभेत सरकारकडे आरक्षणाच्या संदर्भात जरांगे पाटील यांनी 2 महत्त्वाच्या मागण्या केलेल्या आहेत। तर त्या मागण्या कोणत्या आहेत ते आपण बघूया। पहिला म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुंभी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करावा। दुसरा म्हणजे महाराष्ट्रातील मराठा समाजाला 50% आत मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करून आरक्षण दिलं तरीही चालेल, पण आम्हाला टिकणार असंच आरक्षण हवं आहे। या मागण्यांकडे एक जरी दृष्टिक्षेप टाकला तरी खालील बाबी स्पष्ट होतात। पहिलं म्हणजे एकंदर आरक्षणावरील 50%ची मर्यादा अतिक्रमित करून सरकार आरक्षण देऊ शकणार नाही हे आंदोलकांनी मान्य केलेले दिसून येते, किंवा ही मर्यादा मोडण्यासाठी सरकारला बरेच सव्यापसेव करावे लागणार आहेत आणि म्हणून सरकारकडे तशी इच्छाशक्ती नाही हे आता सर्वांना कळून चुकले आहे। असा प्रयत्न केला तरी त्यासाठी बराच कालावधी लागणार आहे। दुसरं म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या सध्याचे मराठा हे शेतकरी या अर्थाने कुंभी आहेत यात शंका नाही। बरेच मराठे जात म्हणून कुंभी सांगतात हेही खरे आहे, त्याला काही प्रमाणात ऐतिहासिक आधार असल्याचेही सांगण्यात येत आहे, पण सगळेच मराठा स्वतःला कुंभी जातीचे म्हणवून घेतील असे वाटत नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ मराठेच नव्हे तर शेती करणाऱ्या इतर ओबीसी जातीही स्वतःला कुंभी म्हणून घेतात हेही स्पष्ट आहे। त्यामुळे कुंभी ही स्वतंत्र जात आहे हे म्हणणे कठीण आहे, त्याहून तसे सिद्ध करणे अधिक अवघड आहे। तसेच कुंभी हा शब्द खास मराठा जातीसाठी राखीव नाही हेही मान्य करावे लागेल। त्यामुळे सर्व मराठ्यांना ते सर्व कुंभी असल्याचे प्रमाणपत्र देणे कठीण वाटते। तिसरं म्हणजे महाराष्ट्रात मराठा जातीची लोकसंख्या जवळपास 32% आसपास असल्याचे सांगण्यात येते। एवढ्या मोठ्या लोकसंख्येने ओबीसी मध्ये हिस्सेदारी केल्यास ओबीसीच्या आरक्षणावर अत्यंत विपरीत परिणाम होईल हे कोणाच्याही सहजपणे लक्षात येईल। असे झाल्यास ओबीसी समाज शांत बसून राहील यावर कोण विश्वास ठेवेल? उलट अशा प्रकारच्या मागण्या मान्य केल्यास महाराष्ट्रातील जातीय विद्वेष वाढल्याशिवाय राहणार नाही हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही, आणि अशी स्थिती कोणत्याही सरकारला परवडणार नाही आणि पेलवणारही नाही। त्यामुळे सरकार अशी मागणी मान्य करणार नाही। चौथं म्हणजे आंदोलकांनी दिलेला दुसरा पर्याय तर अत्यंत अव्यवहार्य आणि भीती निर्माण करणारा आहे। 50%च्या मर्यादेत मराठ्यांना आरक्षण द्यावयाचे ठरल्यास इतर सर्व आरक्षित वर्गाला आपल्या टक्केवारीतून काही टक्के जागांचा त्याग करावा लागेल, आणि तसे कोणीही करणार नाही। या वर्गासाठी का कोण जाणे आरक्षणाचा प्रश्न हा जीवमरणाचा झालेला आहे हे लक्षात घेतलेले बरे। अशा प्रकारच्या मागण्या कोणत्याही पक्षाचे सरकार मान्य करणार नाही हे आंदोलकांच्या खरोखरच लक्षात येत नसेल काय? मराठा समाजाला आरक्षण कसं मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी एक फॉर्म्युला सांगितला आहे। त्यामध्ये त्यांनी असं सांगितले की दर 10 वर्षांनी आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवांचा सर्वे करावा, तो अद्याप करण्यात आलेला नाही। हे सर्वेक्षण करून ओबीसी प्रवर्गातील प्रगत जाती बाहेर काढाव्यात, याशिवाय मराठा समाजाला 50%च्या मर्यादेत राहून आरक्षण दिले तर वेगळा प्रवर्ग करून ते द्यावे। ते VJNT प्रवर्गाप्रमाणेच टिकणारं आरक्षण हवे, अन्यथा आम्ही ते आरक्षण घेणार नाही असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे। तर या बाबतीत सरकार काय निर्णय घेईल? मित्रांनो, या बाबतीत तुम्हाला काय वाटते हे नक्की कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।